रात्रंदिन हीच चिंता सलते आम्हाला। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आताच गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे। तर आता पुण्यामध्ये आपल्याला गणपती फिरायला जायचंय, पण पुण्यामध्ये कोणकोणते गणपती पाहिजे बरं? तर तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर आज आपण करणार आहोत पुण्यातील 5 मानाचे गणपती। ते कोणकोणते आहेत तर चला तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, मी सध्या आहे शनिवार वाड्याजवळ आणि गर्दी पाहू शकता। सध्या गणपती दर्शनाला तुफान गर्दी झालेली पुणेकरांची। तर मी जात आहे मानाचा पहिला गणपती कसबा पेठेत, जे की पुण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी। तर चला त्या ठिकाणी जाऊन गणपतीचं दर्शन घेऊ। तर मित्रांनो, आता मी सध्या जात आहे मानाचा पहिला गणपती, जो की कसबा गणपती आहे, त्या गणपतीचं दर्शन करायला। तर मित्रांनो, कसबा गणपती जे आहे हे पुण्याचे ग्रामदैवत आहे आणि पुण्याच्या सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये या गणपतीला पहिला मानाचं स्थान आहे। तर मित्रांनो, आत्ताच कसबा गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि पुढे जात होतो। तर इथे रस्त्यामध्ये आपल्याला कसबा गणपतीजवळच हे शिवाजी महाराजांचं एक नाटक पाहायला मिळतंय। तर हे आपण थोड्या वेळ बघू आणि पुढे जाऊ। शस्त्र चालवलं तर मराठ्यांनी नारीचं राज्य उद्ध्वस्त केलं, यो कलंक लागल कपाळावर। मित्रांनो, आता आम्ही चाललोय भाऊसाहेब रंगारी या गणपतीचं दर्शन घ्यायला, जो की हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती आहे। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख असलेला भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी। खूप छोट्याशा जागेमध्ये हा गणपती आहे आणि हे डेकोरेशन तुम्ही पाहू शकता। खूप जुना वाडा आहे हा आणि आत्ताच आम्हाला माहिती पडलंय की या ठिकाणी प्रसिद्ध कथावाचक जया किशोरीजी येणार आहे। एक बार 2 मिनट खड़े हो जाओ सब। नमस्कार। नमस्कार। तुम्ही कशा आहात? तुम्ही सांगा। ये इतना ही सीख के आई थी मैं। अब मैं हिंदी पर आ जाती हूँ। पर सबसे पहले तो आप सभी को गणेश उत्सव की बहुत बहुत शुभकामनाएं। तर मित्रांनो, आत्ताच भाऊसाहेब रंगारी या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता आपण पुढचा गणपती पाहायला जातोय, जो की मानाचा दुसरा गणपती आहे, तांबडी जोगेश्वरी। गणपती दर्शनाला संध्याकाळच्या वेळेस मित्रांनो गर्दी किती झालेली आहे, खतरनाक अशी गर्दी झालेली आहे। आता संध्याकाळचे वाजलेले 7 आणि हळूहळू इथून पुढे अजून गर्दी वाढत जाणार आहे अशी। आता मानाचा तिसरा गणपती करायला आलोय मित्रांनो। हा आहे गुरुजी तालीम मंडळाचा गणपती, जो की मानाचा तिसरा गणपती मानला जातो। आणि हे जेवढे पण सगळे मानाचे गणपती मित्रांनो, हे सगळे अगदी जवळजवळ आहेत, अगदी 5-5, 10-10 मिनिटाच्या अंतरावर आहेत, काही जास्त लांब नाही आहेत। तर तुम्ही लवकरच हे तुळशीबागचा गणपती पाहायला चला जाऊन बाप्पा। गुरुजी तालीम मंडळाच्या अगदी समोरच तुळशीबागेचा गणपती आहे, जो की 4था मानाचा गणपती आहे आणि यावेळेस त्यांनी जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे त्याचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे।
तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्यावनं तमेव. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय केशरीवाडा गणपती पाहायला, जो की मानाचा 5वा गणपती आहे. 5वाच आहे ना? 5वाच गणपती आहे. संध्याकाळच्या वेळेस खरंच गणपती पाहायला निघायचं म्हणजे एकदम भारी वाटतं बरं का. म्हणजे गर्दी वगैरे खूप भारी असतात. जास्तीत जास्त जे मंडळ आहेत ते रात्रीच्या वेळेसच चालू होतात. तर रात्रीच्या वेळेस तुम्ही खरंच म्हणजे तुम्हाला जे देखावे आहेत ते चांगल्या प्रकारे पाहायला भेटू शकतात. तर हा आहे मित्रांनो पुण्यातील मानाचा 5वा गणपती, याला की केसरीवाडा गणपती म्हणून सुद्धा ओळखला जातं. हा टिळकांचा वाडा आहे. लोकमान्य टिळकांनी या गणपतीची स्थापना केली. टिळकांचा वाडा. केशरीवाडा गणपती म्हणून या गणपतीला ओळखतात. या गणपतीची स्थापना टिळकांच्या हस्ते झालेली आहे. जस्ट मित्रांनो, आत्ताच गणपतीचं दर्शन करून रूमवरती आलोय. आता व्हिडिओ वगैरे एडिट करतो. तर हा होता आजचा मानाच्या 5 गणपतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. अजून बाकीचे जे गणपती आहेत पुण्यातले त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण शूट करणार आहे. तो सुद्धा लवकर येईलच. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत